यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अंजंता गावात पारधी समाजाची अत्यंत गंभीर परिस्थिती समोर आली आहे। एका 9 वर्षाच्या बालिकेच्या मृत्यूनंतर गावात मूलभूत सुविधांचा अभाव आणि सामाजिक बहिष्काराचा धक्कादायक आरोप करण्यात आला। नमस्कार, आपण बघत आहात NTV 24 आणि मी आहे तुमच्या सोबत नंदिनी बर्वे। गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी पालकमंत्री संजय राठोड आणि प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत तीव्र सवाल उपस्थित केले। गावात पाणी टंचाई, जीवनावश्यक वस्तू खरेदीवर अडथळे आणि मुलांना शाळेत बसू न देणे अशी परिस्थिती असल्याचा दावा करण्यात आला। दरम्यान प्रशासनाने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने सांगत उष्माघात नाकारला आहे। मात्र या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणी गुरुदेव युवा संघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून पारधी समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरत आहे। यवतमाळ जनतेला गुरुदेवचा साष्टांग नमस्कार। काल जी घटना झाली आहे नेर तालुक्यातील अन्वी अनाडी घोसले एक 9 वर्षाची बालिका हे पाणी शोधण्याकरता आणि उंच्या सपाट्यामध्ये तिचा मृत्यू झाला। परंतु अजंती गावातील त्या 56 कुटुंबाला मूलभूत सुविधा मिळवण्याकरता माझा सतत प्रयत्न सुरू आहे। परंतु तिथे वस्तुस्थिती अशी आहे का 10 आणि 15 दिवसानंतर पाणी सोडले जाते। आज अशी परिस्थिती झाली का त्या चिमुकल्या 9 वर्षाच्या मुलीचा जीव गेला आहे आणि यामध्ये प्रशासनाने सर्वांचं काम केलं आहे। मी त्यांना सीधा आरोप नाही करत आहोत, परंतु अजंती गावातील मूलभूत सुविधापासून 56 कुटुंब वंचित आहे। आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे होऊनही अजंती गावातील 56 कुटुंब हे गुलामीतच आहे। यावर मतदारसंघाचे पालकमंत्री संजय राठोड साहेब असूनही त्यांच्याच मतदारसंघामध्ये विकासापासून कोसो दूर आहे। एकीकडे अजंती गावातील 56 कुटुंब राहते, एकीकडे इतर समाज राहते, त्यांना सर्व मूलभूत सुविधा मिळते, परंतु आमच्या गोरगरीब पारधी समाजाला सुविधा का मिळत नाही। आज जे परिस्थिती आली का आमच्या सर्व पारधी 56 कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का, या माझा पालकमंत्री महोदयांना सवाल आहे। कारण का आमचा हक्क आहे, आमच्या मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे। आम्ही माणूस नाही का, आम्ही माणूस हो का जनावर हो, हे आमचा पारधी समाजाचा मोठा प्रश्न आहे। यामध्ये पारधी समाजाला कुठे ना कुठे पारधी समाजाचे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे, मूलभूत सुविधापासून वंचित आहे। त्यांना रोड नाही, नाल्या नाही, मूलभूत सुविधा नाही, घरकुल नाही व इतर सुविधापासून वंचित आहे। यापेक्षा दुःखद गोष्ट काय आहे, यासाठी पालकमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो आणि पूर्ण नेर प्रशासन यांनी या बाबीची गंभीर बाब घेण्यात यावे। कारण का अजंती गावातील अनाडी कुटुंबावर, भोसले कुटुंबावर काय प्रसंग आला आहे ते त्यांच्याच कुटुंबाला मालूम आहे। छोटूसं बाळ गेलं आहे, त्यांना 9 वर्षाचं आई वडिलांचे दुःख त्यांनाच मालूम। एक मृत्यू झाला आहे, यांना तरी प्रशासन जागे होणार का, पालकमंत्री जागे होणार का? आपण गडबडीने अतिशीघ्र अजंती गावातील मूलभूत सुविधा द्या, ही आमची हात जोडून पालकमंत्री साहेबांना आणि पुऱ्या नेर प्रशासनाला हात जोडून विनंती आहे। अजंती गावातील हे पारधी समाज माणूस आहे का नाही, हे माणसाला सुविधा द्या, हीच आमची मागणी आहे। NTV 24 करिता यवतमाळवरून अक्रम दिवाण यांची रिपोर्ट।